नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीव्हीडी एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मॅथ्स 1 मधील पहिलं प्रकरण संपल्यानंतर आपण आता मॅथ्स 2 मधील पहिलं प्रकरण पाहतोय, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. इन दिस चॅप्टर देयर इज अ न्यू वर्ड, जॉमेट्री. जॉमेट्री हा शब्द तुमच्या सर्वांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. तर जॉमेट्री बद्दल शिकण्यापूर्वी जॉमेट्रीचा उगम कशा पद्धतीने झाला किंवा कोणत्या प्रश्नातून झाला ते आपण पाहायचं आहे. जॉमेट्री या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जॉमेट्री संकल्पना कशी उदयास आली ते पाहतोय. त्यासाठी तुमच्या त्या टेक्स्टबुक मध्ये एक पिक्चर आहे. हे पिक्चर तुमच्या परिचयाचं आहे. पाहताक्षणी तुम्ही याला म्हणू शकाल की हे पिरॅमिड आहे, पण चित्रामध्ये पिरॅमिड जसा दिसतो तसाच तो प्रत्यक्षात तेवढा लहान आहे का? इजिप्तमध्ये जर तुम्ही गेला तर पिरॅमिड म्हणजे एक भव्य मोठी अशी रचना आहे, एक वास्तू आहे. मग अशा प्रचंड मोठ्या इमारती बांधत असताना काही अडचणी आल्यात का? तर अडचणी आल्यात, आणि त्याच अडचणीतून जॉमेट्री संकल्पनेचा कसा विकास झाला ते आपण पाहतोय. तर मोठमोठ्या इमारती बांधत असताना, मोठमोठ्या वास्तू बांधत असताना या जॉमेट्रीचा उपयोग कशा पद्धतीने झाला ते अनेक गणितज्ञांनी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण इथं पिरॅमिडचा विचार करतोय. पिरॅमिड इज अ ह्यूज स्ट्रक्चर इन इजिप्त. इजिप्त मधील एक भव्य मोठी अशी वास्तू आहे. अशा वास्तू तुमच्या आसपास सुद्धा बऱ्याच आहेत. त्यातील एक उदाहरण आपण इथं पाहतोय. सो दिस पिरॅमिड बिल्ड युजिंग डेव्हलप्ड नॉलेज ऑफ जॉमेट्री अँड इंजिनिअरिंग. भूमितीमध्ये झालेल्या विकसित ज्ञानाचा वापर करून आणि अभियांत्रिकीमध्ये झालेल्या विकसित ज्ञानाचा वापर करून ही पिरॅमिड वास्तू बांधण्यात आलेली आहे. नाव हाऊ टू डेव्हलप वर्ड जॉमेट्री. जॉमेट्री शब्द कसा डेव्हलप झाला? सो इट इज अ ग्रीक वर्ड. जॉमेट्री हा काय ग्रीक वर्ड पासून तयार झालेला शब्द आहे. जिओ प्लस मेट्रिया. जिओ प्लस मेट्रिया, जिओ आणि मेट्रिया ह्या दोन शब्दापासून तयार झालेला हा वर्ड आहे. आता जिओ म्हणजे काय? अर्थ. जिओ म्हणजे काय? अर्थ जमीन. आणि मेट्रिया म्हणजे काय? मेजरिंग. अर्थ मेजरिंग म्हणजे जमिनीचं मोजमाप करणे. थोडक्यात काय? जमिनीचं मोजमाप करण्यासाठी ही उदयास आलेली संकल्पना आहे, ज्याला आपण जॉमेट्री म्हणतो. जॉमेट्री या शब्दाचा अर्थ घेतला तर भूमिती. भू म्हणजे जमीन, मिती म्हणजे मापन. जमिनीचं मापन कशा पद्धतीने केलं जातं? मापन करत असताना डायमेन्शन येतं, लांबी येते, रुंदी येते, उंची येते. या सर्व डायमेन्शनचा विचार करून म्हणजे मितीचा विचार करून भूमिती हा शब्द इथं तयार झाला. आता जॉमेट्री हा शब्द कसा तयार झाला ते पाहिलं आपण. त्याच्यानंतर मगाशी आपण पिरॅमिडचा विचार करत होतो. पिरॅमिडची उंची मोजायची होती, पण पिरॅमिडची उंची प्रॅक्टिकली मोजणं शक्य नव्हतं. तर ती कशी मोजली गेली बघा. द फर्स्ट ग्रीक मॅथमॅटिशियन थेल्स, पहिला जो ग्रीक गणितज्ञ आहे थेल्स, याने काय केलं? डिटरमिन हाईट ऑफ पिरॅमिड्स बाय मेजरिंग इट्स शॅडो. शॅडो मीन्स सावली. त्या पिरॅमिडची सावली मोजून थेल्स यांनी काय केलं? पिरॅमिडची उंची मोजली. आणि काय केलं? युजिंग प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मांचा वापर करून आणि पिरॅमिडच्या सावलीचा वापर करून पिरॅमिडची उंची मोजण्याचं यश कोणाला मिळालं? थेल्स या गणितज्ञांना मिळालं. असेच काही गणितज्ञ आहेत, जसे ग्रीकमध्ये होते, जसे ग्रीक मॅथमॅटिशियन आहेत, तसे दर एन्शियंट इंडियन्स, प्राचीन काळातले मॅथमॅटिशियन्स आहेत. सो विचार आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य. They have given valuable contribution to the subject of geometry.
जॉमेट्री या विषयामध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारे भारतीय गणितज्ञ कुठले कुठले होते? आर्यभट्ट होते, वराहमिहिर होते, ब्रह्मगुप्त होते, भास्कराचार्य होते. तर या सर्वांनी मिळून भूमिती या विषयाचा विकास केलेला. सो दॅट इज अ थिओरिटिकल इन्फॉर्मेशन अबाउट द जॉमेट्री. आपण जॉमेट्री या शब्दाची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता मुख्य भाग आपल्याला काय शिकायचा आहे? तर बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये बेसिक कॉन्सेप्ट कुठले कुठले आहेत ते आपल्याला पाहिजे. तर चला पाहूया बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. सो विचारते. सो वी सी हियर सम बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री. Which are these? First is point, second is line and third is plane. ज्या पद्धतीनं आपण संख्या याची फिक्स अशी डेफिनेशन करू शकत नाही, नंबरची फिक्स अशी डेफिनेशन करू शकत नाही, तशी यांची सुद्धा आपल्याला करता येत नाही. बट वी डिनोट दिस. आपण दाखवू शकतो. व्हॉट इज अ पॉइंट? सो ॲज लाईक हिअर्स अ पॉइंट, वी डिनोट हिअर्स दिस इज अ पॉइंट. देन लाईन्स अँड प्लेन्स. Lines and planes, these are the set of points. This is a set of point and it is also plane set of points. So line, that is a, you take here so as like all point, that is the collinear points, this is like, so that is a set of points you denote as like, so this is a line. Plane also, it is a set of points you do not add likes in four sides. It is increase this sides or this sides or this sides. So that is a plane. आपण पॉइंट हा दाखवू शकतो. त्यानंतर सेट ऑफ पॉइंट्स बिकम युअर लाईन्स. लाईन्स आपण या पद्धतीने दाखवू शकतो. अँड सेट ऑफ पॉइंट, दॅट इज अ प्लेन्स, यू डिनोट प्लेन ॲज लाईक्स. म्हणजे प्लेन सुद्धा तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. सो देयर इज नो स्पेसिफिक डेफिनेशन फॉर दिस. अशी फिक्स अशी डेफिनेशन आपण इथं करू शकत नाही, पण वी डिनोट दिस, पण आपण ते दाखवू शकतो. सो दीज आर द बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री वी सी हियर्स. We see the next part, but before this you write all this. So we see the next point, coordinates of points and distance. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? बिंदूचे निर्देशक. अँड डिस्टन्स, अंतर, त्या बिंदूमधील अंतर आपल्याला पाहायचं आहे. सो फॉर दॅट देयर इज वन डायग्राम. दिस इज अ नंबर लाईन, दिस इज अ नंबर लाईन्स. देर आर गिवन सम पॉइंट्स and this point denotes some numbers. So what are this? So look here, here's point A. Point A denote numbers 5. Denote numbers 5. Then point B denote number -3. Point C denote number -2. Point O denote numbers 0. Point D denote numbers 1. And point E denote numbers 3. So every point denotes a specific numbers, and that numbers, all these numbers are the coordinate of that points. Coordinate of that point. That means coordinate of point A is -5, coordinate of point B is -3, coordinate of point C is -2, coordinate of point O is 0, and coordinate of point D is 1, and coordinate of point E is 3. So this number is called here the coordinate of that points. So
वी शेअर्स व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स. आपण इथे काय केले, बिंदूचे निर्देशक कोऑर्डिनेट म्हणजे काय ते पाहिलं. नाव शेअर्स डिस्टन्स बिटवीन देम्स. आपल्याला डिस्टन्स मोजायचा आहे. डिस्टन्स कशा कशामध्ये मोजायचा आहे. समजा इथं पॉईंट ए घेतला, पॉईंट बी मध्ये घेतला तर डिस्टन्स किती आहे. सो देअर पॉईंट ए अँड बी बिटवीन देअर 2 युनिट्स 1 and 2. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी is 2. Similarly, distance between point OE, there are how many units? 1, 2, 3. So distance between point O and E is 3. So as like you count here, distance between the 2 points. म्हणजे दोन बिंदूमधील अंतर म्हणजे त्यातले आपण युनिट्स मोजू शकतो. युनिट्स मोजून त्याच्यातील अंतर आपण सांगू शकतो. तर आता हे जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, ते कसं दाखवायचं किंवा कसं काढायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. पण त्यापूर्वी हा जो छोटासा भाग आहे तो तुम्ही नोट डाऊन करा. नाव वी फाइंड हिअर हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. वी फाइंड हिअर डिस्टन्स बिटवीन points C and D. So how to calculate this? So look here, distance between these here, how many units from point C to D? This is 1, 2, 3. So distance between point C and D, it is 3. by measuring direct units. प्रत्यक्ष युनिट मोजला तर तुम्हाला डिस्टन्स 3 मिळतं. बट इन मॅथमॅटिकल्स हाऊ यू कॅल्क्युलेट दिस, हाऊ इट कॅल्क्युलेट्स. सो फॉर दॅट यू राईट हिअर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज इक्वल टू हाऊ मच इट इज -2 and coordinate of point D, how much it is? 1. So first we write here the coordinate of that points. Now you subtract smaller coordinate from larger coordinates. आता subtraction करायचं आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे. सो लुक हिअर, सो विच इज अ स्मॉलर कोऑर्डिनेट, दॅट इज अ -2. इट इज अ स्मॉलर and 1 is larger. So here -2 less than 1. -2 is less than 1. आता डिस्टन्स काढायचं आहे. Distance between point C and D. Therefore, distance between point C and D is equal to, you write here larger coordinate 1 minus smaller coordinate -2. And simplify this as mathematicals is equal to 1 minus minus, it is a plus, 2 is equal to 3. So as mathematical you calculate distance between 2 points. Now every time you write as like distance between point C and D. No, there is short form. How to write? Look here. I write this sentence as like, for distance we write here D. For distance we write here D. From where to where? From C to D. So write here C to D is equal to, how many it is? 3. So write here 3. So distance between C and D, your distance from C to D is equal to 3. It is also denoted as distance between C to D. Distance between C to D
that is the length from C to D. So you write me as like length CD. You also write length CD. So that means length CD is equal to distance C to D. Therefore, length CD is equal to distance C to D. So as like we calculate distance between 2 points. We share one more example, but before this you write this. We share one more example for your understanding. Look here some distance BD. So we calculate here distance BD. For that we write here coordinate of point B. So what is your sum? We calculate here distance BD. For that we write here coordinate of point B is equal to how much here? -3. And coordinate of point which is here D is equal to 1. Now we calculate distance between B to D. Now we calculate distance BD directly. Look here some distance BD is equal to, which is the greater coordinate in -3 and 1. 1 is greater, so right here 1, minus smaller coordinate which is here -3, so right here -3 is equal to 1 minus plus 1 plus 3 is equal to 4. So this is the distance between B and D. You read as like here distance B to D is equal to 4. We take as another one examples. Distance AC. Distance AC. I write here directly now. Distance AC. We share one more example. Distance A to C. So first we write here some coordinate of point A is -5 and coordinate of point C is -2. So in that, which is greater? So -2 is greater and -5 is smaller. So write first here -2 minus -5. So write here -5 is equal to, simplify this, -2 minus plus 5 and -2 plus 5, you know this how to calculate. -2 plus 5, that is 3. So this is the distance A to C. So as like in every 2 points we calculate distance between things. कोणत्याही दोन बिंदूमधील आपण अंतर काढायचं असेल, कोणत्याही दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढायचं असेल तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करायचा आहे. Now there are given 2 points. What is points? Distance between any 2 points. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर घ्या. What is this? Here +4, here +3. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर काढत असताना ते अंतर कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. So distance between any 2 points, it is always positive. It is always positive numbers. And if the points are not distinct, then the distance between them is 0. जर पॉइंट भिन्न नसतील, पॉइंट एकच असतील तर त्यांच्यामधील अंतर हे कसं असणार आहे? 0 असणार आहे. In our textbook, page number 2, there is given 2 points for remembers. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी 2 पॉइंट्स दिलेले. I read this and you write in your textbooks. तुम्ही ते काय करा, पुस्तकात बघून मी फक्त रीड करतोय. So first point is the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinates. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूमध्ये अंतर काढत असताना
मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा. दुसरा पॉइंट काय आहे? द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इट इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर काढत असताना ते अंतर कसं आहे? नॉन निगेटिव्ह म्हणजे ऋणोत्तर, म्हणजे ती संख्या ऋण नसते. म्हणजेच काय असते? ऑलवेज पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, म्हणजे नेहमीच धन वास्तव संख्या असते. सो दॅट इज विशियर्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. तर आता आपण काय पाहिलं? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. Now we share the next part, betweenness. But before this, you write this. Now we share the betweenness. Next point here, betweenness. So what do you mean betweenness? You know here's the word between. Between म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? Between म्हणजे काय? च्या मध्ये, म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये. Betweenness दोन वस्तूंच्या मध्ये कुठेही, पण एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत जी काय रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेच्या दरम्यान. बघा, आपण नेहमी म्हणत असताना काय म्हणतो? दोन वस्तूंच्या दरम्यान, म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये कोठेही. असं आपण म्हणत नाही की दोन वस्तूंच्या बरोबर मधोमध, असं सुद्धा म्हणतो, पण या शब्दाला आपण म्हणायचं नाही. कधी कधी आपण असं म्हणतो की दोन वस्तूंच्या दरम्यान, दोन झाडांच्या दरम्यान, दोन डोंगरांच्या दरम्यान, म्हणजे त्या दरम्यान कुठेही असा अर्थ आहे. दोन वस्तूंच्या दरम्यान याचा अर्थ काय? की एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत कोठेही, म्हणजे च्या दरम्यान असणारी वस्तू. या अर्थानं आपण बिटवीननेस हा पॉइंट पाहणार आहोत. सो वी सी दिस पॉइंट रिलेटेड टू नंबर्स. सो लुक हियर सम, I draw here some figures. These one figures. Here point P, here point Q, here point R. So this is one figure. Now I draw here second figures. Here point Q, here point P, here point R. This is second. And I draw here again third figures. Here point is P, here R, and here's Q. This is the third diagram. Now observe these three figures. There are 3 points, distinct points. In this figures P, Q, R. Here also P, Q, R. Here also P, Q, R. But the position of these all 3 points are not same in every diagrams. प्रत्येक डायग्रामचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी जे पॉइंट्स घेतले त्यांची जागा फिक्स नाहीये. In first diagrams there are P and R end points and in between there point Q. म्हणजे इथं Q पॉइंट हा P आणि R यांच्या मध्ये कुठेतरी आहे. In second figures point P is between Q and R. Q सुद्धा Q आणि R च्या दरम्यान कुठेतरी आहे. Here's point R. Here point R is between P and Q. म्हणजे इथं R हा त्यांच्यामध्ये कुठेतरी आहे. But there is one condition. What is condition? Look here in first figure. The distance between of point Q from P and R it is equal to distance PR. म्हणजे पॉइंट Q चं P पासूनचं जे अंतर आहे ते अंतर आणि पॉइंट Q चं R पासूनचं जे अंतर आहे ते अंतर, या दोघांची बेरीज केली तर ते डिस्टन्स किती असायला पाहिजे? PR असायला पाहिजे. जर असं असेल तर look here first in figures. If distance PQ plus distance QR is equal to, the distance PQ plus distance QR is equal to how much? Distance PR. Right here is the distance PR. So that is a point Q lies between P and R. याचा अर्थ काय होतो? Q हा P आणि R च्या यांच्या दरम्यान कुठेतरी आहे. So how to write this? You write this betweenness as likes. So betweenness as likes point Q is in between of point P and R. So as like you write this
Q is betweenness of P and R. Q हा P आणि R च्या दरम्यान आहे. सेकंड, if distance QP, I write here PQ plus distance PR is equal to how much it is? Distance QR. Distance Q to R. Then it is called as, what is your sum? Q P R. So these are the betweenness. And in third example, if, look here, distance PR plus distance RQ is equal to how much? Distance PQ. So right here some distance PQ. So what is betweenness here, sir? Betweenness as like here, sir, P R Q. So these are the betweenness. What is this here, sir? Betweenness. I write here, sir. So as like we share, so what is mean betweenness? Betweenness म्हणजे काय आपण इथं आता पाहिलं. So for our understanding, we share examples on this betweenness. How to solve example here? So look here. But before this, you write this. For our understanding, we solve here example of betweenness. So what is example? On a number lines, points A, B, C are such that distance AB is equal to 5. म्हणजे एक नंबर लाइन्स आहे, त्या नंबर्स लाइन्स वरती 3 पॉइंट्स A, B, C आहेत, पण कसे आहेत? डिस्टन्स AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. Which of the points are between the other two? तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. We draw here first diagram. We draw your first diagram from given information. Look here, sir, there are points, 3 points. I draw your figures. This is the number lines, and there are point 3 ABC. Look here, sir, AB is 5. So I write here, sir, point A. Why take I point A middle here, sir? Because BC is 11, that is the larger sides. So I take here, sir, point A, and you take here, sir, B. So AB, that is a 5. How many it is? 5. And distance AC, so from A to C, and distance AC, this is a 6. Now measure from point A to B, that is a 5, and from A to C, that is a 6. And from point B to C, sum of this 5 plus 6, that is 11. So there is given distance BC is 11. So from figures, we decide here so point A is between point B and C. So that is from figure. But we write here mathematical expression. How is it writes? आपण आकृतीच्या सहाय्याने दाखवू शकतो की कोणता बिंदू कोणाच्या मध्ये आहे. इथे पॉइंट ए हा बी आणि सी च्या मध्ये आहे. तेच मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं दाखवणार? So look here, observe these 3 distance. There are larger distance is 11. So I write here some distance B to C is equal to 11. So that is 1. And smaller distance AB and AC, you add this distance A to B is equal to 5. I write here some addition. Distance A to B plus distance A to C is equal to 5 plus 6. Right here, sir, 5 plus 6 is equal to 11. That is number 2. Now from 1 and 2, what is it? Distance BC is equal to 11 and summation of these two also 11. So I write as x from 1 and 2. What I write here, sir? Distance A to B plus distance A to C is equal to
distance B to C. So as like we write this and decide here which point is between the other two. So here point A is between B to C. Alright, as like B dash A dash C. म्हणजे A हा बिंदू B आणि C यांच्या दरम्यान आहे. Point A is between B and C. In the words you write as like point A is between point B and point C. So as like we write this. Now we see one more example, but before this you write this. So we share one more example on this betweenness. Look here. U, V and A are three cities on a straight roads. एकाच रस्त्यावरती ही तीन शहर आहेत. The distance between U and A. Distance between U and A. U and A या शहरामधील अंतर is 215 kilometers. 215 किलोमीटर आहे. Between V and A. V आणि A यांच्यामधलं अंतर किती आहे? 140 kilometers. And between U and V it is 75 kilometers. So which of them between other two? तर त्यांच्यापैकी कोणतं शहर दोघांच्या मध्ये आहे? So write first here distance of this. Write here distance. Distance given first here, so distance between U A is equal to 215 kilometer. Then distance between VA is equal to 140 kilometer. And last here distance UV, what is your sum? UV is equal to how much it is? 75 kilometer. Now we observe all this. What do you get here, sir? Distance U to A, that is a larger distance, and remaining two are smaller. So we add first smaller distance. Now distance V to A plus distance UV is equal to, add these two distance, 140 plus 75 is equal to how much it is? 215 kilometer. And this 215 kilometer means distance UA. And you write here some distance UA is equal to 250 kilometers. Therefore, we write here distance V to A plus distance UV is equal to distance UA. So according to this relation, which point is other two? So look here some VA and UV. So there is common point is V. So V is between A and V. What is your sum? Here is V, here is V. So point V is between A and U. Therefore, we write here some the city, which is city V is between, which is your sum, U and A. म्हणजे याच्यावरून आपण काय लिहू शकतो की V सिटी U आणि A यांच्या दरम्यान आहे. So this is a betweenness we see here by taking second examples. Now we share another one more different examples, but before this you write. Now we share one more example. The coordinate of point A on a number line is 5. एका नंबर लाईन वरती पॉइंट A आहे
and the coordinate of that point is 5. त्याचा निर्देशक किती आहे? 5 आहे. Find the coordinate of points on same number line. त्याच नंबर लाईन वरती तुम्हाला काय करायचे? आणखी काही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट काढायचे. पण ते पॉइंट्स कसे आहेत? which are 13 युनिट्स अवे फ्रॉम ए. म्हणजे ए ह्या पॉइंट पासून 13 युनिट वरती असणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे आहेत. So which are these? We find yours. So look here some solution. For this solution, we draw here one figure. Look here. So that is the number lines. And these number lines, there is a point A. So this is a point A and coordinate of this point is 5. And we find out here so coordinate of points which are 13 units away from the point A. म्हणजे point A पासून 13 युनिट वरती म्हणजे 13 युनिट वरती असणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. So from the point A there are two directions. This is the direction and this is your direction. So this is a positive direction and this is your negative direction. From this here this is increasing numbers and here's decreasing numbers. So I take one more 2 points. These are the points here C and these are the point D. So from this point A is a point C. Here point C is away from this point A. How many it is? 13 units. So from this 13 units after 5 म्हणजे 5 नंतर 13 units. How much it is? So here's plus 13. So 5 plus 13 it is 18. And from this point A, there is point D away from 13 units. But this left side, it is a decreasing. It is a decreasing. So, it is a minus 13. It is a minus 13. So, add this minus 13 plus 5. How much it is? Minus 13 plus 5. Look here. So, minus 13 plus 5. It is a minus 8. So right here is a minus 8. काय केलं आपण? एका संख्या रेषेवर पॉइंट ए घेतला, त्याचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि 2 पॉइंट आपल्याला काढायचे सी आणि डी. सी चा कोऑर्डिनेट काढत असताना 13 युनिट्स अवे म्हणजे इट इज अ राईट साइड. तो संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे. सो इट इज इन्क्रीजिंग. सो ऍड दिस 13 टू 5. म्हणजे 13 इथं तुम्हाला काय करायचं? 5 मध्ये ऍड करायचं आहे. सो 5 प्लस 13 इज 18. And for left side, it is a decrease. 13 units. Decrease 13 units, that means minus 13. So addition of this minus 13 plus 5, it is a minus 8. So these are the coordinates of other 2 points. That is the point D. Coordinate is minus 8 and here point C, coordinate is 18. So I write here some. Coordinate of point D which is to the left of A. Coordinate of point D which is to left of 5 minus 13 is equal to minus 8. And coordinate of point which is a point C which is to right of A
will be 5 plus 13 is equal to 18. So that means when point is left, you minus the unit, and when point is right, you add the units. So as like you find out coordinates of the points. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या पॉइंटचे ठराविक अंतरावर असणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढू शकता. Therefore we write here the coordinate of points which points 13 units away from A will be -8 and +18. So as like we see in this video, the basic concepts in geometry, points, lines and planes, and then after we share some coordinate of points and distance between any two points. Then after we share some betweenness of two points. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? पॉइंट्स, लाइन्स, प्लेन्स. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. आणि काय पाहिलं? आणि बिटवीननेस या पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे? या सर्व घटकावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 यू सॉल्व युअर सेल्फ. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये याचा पुढील भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय.